मैदानात पाहतो त्या ठिकाणी बघितलं गेलं तर जांभूळ या संघाच्या माध्यमातून वसत विभागातील हा संघ आहे. एक दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपला खेळ या ठिकाणी चांगला करा, नावाचा दर्जा आपला मात्र याच मैदानात ठेवा. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू क्रॉस बॅट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो झेल झाला जमिनीला दान. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव ना, एक सिंगल धाव आल्या पहिल्या चेंडूवर मात्र जांभूळ संघाच्या माध्यमातून सही झालाय. हा फटका चांगला आहे, कबरच्या दिशेने उडवलाय, सिलिम मिडॉपला बेट करून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कबरला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत चेंडू मात्र थांबणार नाहीये. मिळतोय कव्हर पॉइंटला. हा इथून मात्र चौकार संघर्षाचा चौकार या ठिकाणी मात्र मिळाला. पहिल्या जांभूळ संघाला आपण पाहतोय वाशिमला आपण बघितलं गेलं तर श्यामच्या बॅट मधनं चौकार आलाय त्या ठिकाणी. चांगली फटकेबाजी त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. P1चं षटक आहे. हा चेंडू इथे मात्र लाईन थोडीशी खराब आहे, चेंडूला फेकून दिलं जात आहे. 9+4 म्हणजेच रन्स मिळतील या ठिकाणी. 4 धावा. लॉंगॉनला चौकार तर पाहायला मिळाला. (9+4) चर्चा चालू आहे. पंचर डिसिजन नो आहे ना. येस, पॉइंट असेल या ठिकाणी आपण पाहतो. अनिल या ठिकाणी भरपूर समाचार चांगला आहे. हा फटका चांगला पुन्हा एकदा पुढानंतर चेंडू होता. आता फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण लाजवाब अव्वल दर्जाचं फील्डमध्ये 100% एफर्ट देत असताना त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. त्या ठिकाणी मात्र चला नवीन बॅट्समन मैदानात गेलाय तर या ठिकाणी इनेट नंबर 3चा हा फलंदाज आहे पद्माकरला मैदानात जाताना आपण पाहतो फलंदाज बाद झाला गेला. त्या ठिकाणी गणेशला आपण पाहतोय. पद्माकर आला इनेट नंबर 3 टॉप ऑर्डरची फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी हा फटका चांगला आहे. बॅटची इन्साइड लागले. रनआउटच्या संधी. आता पुन्हा एकदा डायरेक्ट हिट द्यायचं होतं परंतु त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पद्माकराला इनिंग नंबर 3 साठी पहिला चेंडू स्पेस केला. एक सिंगल धाव त्याने स्ट्राईक रोटेट केली जाते त्या बलकावर. हा चेंडू पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलनं खेळला जातोय. इनसाइड एज बॅटची त्या ठिकाणी लागली होती आणि एकदा चेंडूची सांगता
इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, डॉट पर्सेंटेज वाढवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला इथे मात्र सकारात्मकता मिळत असताना ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू, हा फटका इथे बसला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल, डायरेक्ट हिट, परंतु त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बीट झाला गेलाय. आपण पाहायला गेलो तर चंदनवाडी वडवली हा संघ आपण पाहतोय 14 धावा दाबलकावर एका ओव्हर समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 14 लॉस ऑफ 1 विकेट टीम जांबू या संघाचे आपण पाहतोय. चला वडवली संघ उशीर नका करू मित्रांनो, तुमचं जे आयोजन आहे थोडं सामना स्पीडअप करा. गणेश वारंवार ताकीद दे, लगेचच सामना स्पीडअप करा. 14 धावफलकावर धावसंख्या लागल्या गेल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय टीम जांभूळ संघाच्या 2 चौकार आले होते, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र येऊन ठेपले 14 या अंकावर. आणि पुढील सामना असेल आई गावदेवी नवीन वडवली विपक्ष नवीन अंबरनाथ. तर वडवली संघ तर उपस्थित आहे, नवीन अंबरनाथ अंबरनाथ संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून आभार असेल दिलेल्या वेळेत या ठिकाणी मात्र उपस्थिती दाखवली. ही स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेला या ठिकाणी मात्र लाईव्ह इव्हेंट आपण पाहिलं गेलं तर 10 क्रिकेट स्वतः आयोजक आहेत याच गावातील मात्र 10 क्रिकेटचं ही वाहिनी आपण पाहतोय. या वाहिनीचा मात्र जन्म याच गावात झाला गेला, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत असेल. अद्याप ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गावदेव मित्रमंडळ नवीन वेळेवर आयोजित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये लाईव्ह जे प्रेक्षक स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने मनापासून स्वागत. आणि अद्याप आमच्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आमच्या या वाहिनीची एखादी टुर्नामेंट, एखादं इव्हेंट जर आम्ही कव्हर करत असेल तर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका. हा फटका चांगला आहे, परंतु त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे, सोडला जाईल. सलामीचा फलंदाज होता त्या ठिकाणी, त्याला मात्र जीवन दान दिलं जातंय. बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी श्यामचा झेल या ठिकाणी सोडला जातोय आणि त्या झेलचं रूपांतर या ठिकाणी मात्र 2 धावेमध्ये करत असताना धाव फलकावर धावसंख्या आपण पाहतो वेगाने फ्लाय होईल. 2 या धावसंख्येने मात्र पुढे ढकललं जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय 16 या अंकावर. राईट आर्म ओव्हर पहिला चेंडू चांगला होता. हा फटका इथे मात्र फाईनचा खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा वेग अप्रतिम पाहायला मिळाला, वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगेचच एसटी रक्षकाच्या हातात हा चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. टीम आपण पाहायला गेले तर वडवली चंदनवाडी हा संघ आपण पाहतोय. याच ग्राउंडवर नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रॅक्टिस होम ग्राउंड आहे या टीमचा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पार टाकला जातोय. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत एक धाव कमबॅक केलं जातं. मी म्हणेन चंदनवाडी वडवली या संघाच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर 17 धावा ऑनबोर्ड टीम जांभूळ संघाच्या आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही, कव्हर पॉईंट मध्ये चेंडू चाललाय आणि चेंडू अडवण्यात यश आलं या ठिकाणी आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता डिपेक्षा कव्हरचा आणि त्या क्षेत्ररक्षकाने मात्र खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी मात्र चेंडूला अडवण्यात यश आलंय आणि ह्या मात्र चेंडूवर पुन्हा एकदा मिळतील या 2 धावा. पद्माकरच्या बॅटमधनं मात्र या 2 धावा पाहायला मिळतात. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. गोलंदाज विजयच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी अद्याप चालू आहे. कमबॅक करणं गरजेचं होतं, कमबॅक केलं जात आहे. हाही चेंडू चांगला आहे, जोरदार अपील फलंदाज होईल कॉल्बी यांच्या माध्यमातून दुसरा हादरा टीम जांभूळवाडी संघाला आपण पाहतोय या ठिकाणी लागत असताना पद्माकरच्या स्वरूपात.
सर नवीन फलंदाज लवकर जायचं मित्रा, दाबत जा थोडं. आपलंच आयोजन आहे. काल खूप उशीर झाला, लगभग 12 वाजले होते सामना सुरू करण्यासाठी, परंतु आज दिलेल्या वेळेत संघ सर्व उपस्थित आहेत. मनापासून सहर्ष आयोजकांच्या वतीने, आमच्या वतीने, कॉम्बॉक्सच्या वतीने, पूर्ण टेन क्रिकेटच्या टीमच्या वतीने मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. कारण दिलेल्या वेळेत मात्र उपस्थिती दाखवल्या या ठिकाणी मात्र सर्व टीमचं मनापासून सहर्ष स्वागत असेल. वय पुन्हा एकदा मैदानाकडे डायरेक्ट 5 चेंडू फेकी केला आणि 5 धावा खर्च केल्या जातात. एक निर्धाव चेंडू फेकलाय आणि एक चेंडू मात्र विकेट पाहायला मिळाल्या. या ठिकाणी आपण या गोलंदाज विजयच्या माध्यमातून हा फटका चांगला आहे. लोअर फुटाचा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव असेल, एका धावपेक्षा जास्त मिळणार नाही. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 14 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय गणेशला. या ठिकाणी वेग आहे गणेशकडे, फिरकीची जादूगरी केली जाते, व्हेरिएशन आहेत. मी नेहमीच सांगत असतो तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्त्व दिलं जात नाही, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, तुमच्याकडे बदल किती आहेत गोलंदाजी करत असताना याला खूप सारं महत्त्व असतं. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी फायनचा क्षेत्ररक्षक सरकला जातोय. पुन्हा एकदा चेंडू मागे, क्षेत्ररक्षक चाललाय शेवटच्या मुवमेंटला, गल्ली पॉइंट मधनं हा येतोय. इथून मात्र पुन्हा एकदा या ओव्हरची सुरुवात करत असताना चौकार. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू त्या ठिकाणी मात्र चौकार पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि या ओव्हरची सुरुवात तर डॉट चेंडूने झाली होती, परंतु त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या चेंडूवर मी म्हणेन हा चेंडू अडवायचा होता, त्या ठिकाणी मात्र कव्हर करायचं होतं, परंतु चेंडू अडवण्यात अपयश आला आणि चौकार मिळाला आहे. धावा कशा काय येणं, धावा येणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र जांभूळ या संघाला आपण पाहायला गेलं. चला वडवली संघ उशीर करू नका, वारंवार मात्र तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र बदल केले जात आहेत. बदल करणं गरजेचं आहे, परंतु आयोजन स्वतःच आहे यही बघून या ठिकाणी मात्र उशीर करू नका, जास्त वेळ घेऊ नका. अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे शिल्लक आहेत. या मॅच नंतर नवीन वडवली आणि नवीन अंबरनाथ असा सामना असेल, तर एका इनिंग नंतर दोन्ही सामन्याच्या संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी आत्ता कुठेतरी क्षेत्ररक्षक सजवलाय, परंतु त्याला पीट करून मिळेल लगातारचा हा दुसरा चौकार. बॅट्समन आपण पाहतोय राकेशच्या बॅट मधनं. गोलंदाजी चांगली झाली होती. त्या ठिकाणी मी पहिला चेंडू मात्र चांगला होता, व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. पहिल्या चेंडूवर मी म्हणेन व्हेरिएशन करत असताना चेंडू जर जॉट निघत असतील तर त्या व्हेरिएशनचा वापर करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी पहिला चेंडू डॉट व्हेरिएशन करत असताना तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार मिळाला. त्या चेंडू मागे तर स्पीड पाहायला मिळाला होता.
तेच चेंडू मात्र मोठे फटके पाहायला मिळाले. हाही चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र जोरदार अपील केली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता. चला सामना सुरू करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद असू द्या. चला उत्तम, खूप उशीर करता आपण. सामना लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न करा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज गणेशचा आपण पाहतोय 2 चौकार वगळले तर चांगली गोलंदाजी केली जाते या ठिकाणी मात्र या गणेशच्या माध्यमातून. पहिला डॉट, दुसरा चौकार, तिसरा चौकार, चौथा डॉट आणि 5वा चेंडू सुद्धा डॉट आलाय. त्या ठिकाणी मात्र गणेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. शेवटच्या मोमेंटला पकडला जाईल. फुल टॉस चेंडू होता. मेजवानी होती परंतु ताकद थोडीशी कमी मिळाली या चेंडूवर आणि फलंदाज बाद झाला. चला नवीन फलंदाज मैदानात जा लवकर. फलकावर धावसंख्या आपण पाहतो तब्बल 28 धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर या 28 धावा धावफलकावर लागला जात आहेत टीम जांभूळ संघाच्या माध्यमातून. चल मित्र लवकर जा. करण ओव्हर समाप्त. 18 चेंडू आणि 28 धावा बनवल्यात या ठिकाणी मात्र टीम आपण पाहतोय जांभूळ संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा, या ओव्हरमध्ये 2 चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या. 4 चेंडू चांगली फेकी केली गणेशने आणि 2 चेंडू चौकार पाहायला मिळाले. त्याच्याच मोबदल्यावर धावफलकावर धावसंख्या 28 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण आहे? आकाश आहे तुमचा एक मुलगा पण त्याला नाव माहित नाहीये. आकाश येतोय गोलंदाजी मार्कवर. कमी पावलांचा रनअप आहे या ठिकाणी. करण गेलाय मैदानात. हा फटका चांगला उत्तम आहे. त्या ठिकाणी मात्र गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू लगभग शेवटच्या मोमेंटला मिळाला या ठिकाणी मात्र चौकार. लॉंग ऑन मध्ये हा येतो. इथून मात्र चौकाराच्या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 32 धावा धावफलकावर. पाहिलं गेलं तर चांगले षटक हाताळलं जातं या ठिकाणी मात्र शेवटचं षटक आकाशच्या माध्यमातून हाणामारीचं हे षटक असेल आणि या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील जांभूळ संघाला आणि या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील चंदनवाडी वडवली या संघाला. आपण पाहतो या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडू तर चौकार मिळाला. सुरुवात चांगली झाली. सुरुवात गोड झाल्या. त्या ठिकाणी मात्र शेवटही गोड होईल का? इथे मात्र विजयच्या माध्यमातून झेल सोडलाय. असे झेल सोडतायत त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. 3 झेल असे सोडलेत आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये केलं जातं या ठिकाणी जांभूळ संघाच्या माध्यमातून. आणि या 2 धावांनी मात्र स्कोर कार्ड हल्लं जाईल. 34 धावा धावफलकार वा चेंडू. इथे मात्र बॅटचा टोईन. त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहतो आपण. शॉर्ट लेग मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. बघा चुका करतोय या ठिकाणी वारंवार संघ आपण पाहतोय. चंदनवाडी नवीन वडवली हा संघ आपण पाहतोय. या 2-2 धावा कुठेतरी मुतखडा ठरू शकतील या वडवली संघासाठी. झेल होतात. झेल केले जात नाहीये त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण. हा चेंडू पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपला अडवला जातो आणि वाईट चेंडू घोषित केला या ठिकाणी पंचांनी. आजच्या दिवसातील पहिला वाईट पाहायला मिळतो आकाशच्या माध्यमातून. उत्तम आहे. मिड ऑन मध्ये आहे हा चेंडू. इथे मात्र
फटका चांगला पाहायला मिळतोय. जागा बनवली होती या फटक्यासाठी आणि मिळतोय इथून पुन्हा एकदा हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय. वेगाने फ्लाय होईल ऑन स्कोर बोर्ड 41 धाबा. एक्केचाळीस धाबा धापलकावर लागल्या गेल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली होती. धाबा सुद्धा चांगल्या आल्यात. मी म्हणेन लगभग विचार केला तर 13 धाबा अद्याप या ओव्हरमध्ये आल्यात. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. लाईन चांगली आहे. जोरदार अपील केली जाते आणि अपीली केली जाते या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक. चला उत्तम सामना सुरू करायचा आपण. अंपायर्स आहेत आपलेच अंपायर्स आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश आणि सिरी हे अंपायर्स आपण पाहतोय. रिव्ह्यू कसलाच नसेल. रिव्ह्यू कुठल्याही टीमला नसेल. रिव्ह्यू नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा आल्यात. हाही चेंडू सेल केला जातोय. त्या ठिकाणी मात्र जागा बनवली होती. शॉट सिलेक्ट केला होता परंतु शतरक्षक मात्र अडवा आला. बॅकवर्ड शॉट लेगचा शतरक्षक होता. त्या ठिकाणी मात्र त्याला बीट करता आलं नाहीये आणि धावफलकावर धावसंख्या स्थिर 41 धाबा. येणारे 24 चेंडू आणि 42 धाबा बनवायच्या आहेत या ठिकाणी नवीन वडवली चंदनवाडी या संघाला. वडवली संघाचा कर्णधार आणि नवीन अंबरनाथ संघाचा कर्णधार लगेच टॉच विनसाठी यायचंय. बघा एक इनिंग झाल्या तर दोन्ही संघांना आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर लगेचच कर्णधार टॉचसाठी यायचंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय चला नवीन अंबरनाथ या ठिकाणी टॉच केला जातोय. दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं गेलं तर वडवली आणि अंबरनाथ. नवीन वडवली आणि नवीन अंबरनाथ टॉस जिंकला या ठिकाणी नवीन वडवली संघाने आणि टॉस जिंकला या ठिकाणी
वडापली संघाने टॉन जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला बॅट्समॅन जा मैदानात लगेचच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जांभूळ संघाला 2 धावेने पॅनलाइज केलं जात आहे. रेस्कूट कंपल्सरी नाही आहे त्या ठिकाणी. चला सामना चालू करा पंच. त्या ठिकाणी आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहायला गेला तर चालू आहे अद्याप आपण पाहतोय त्या ठिकाणी 2 धावेने पॅनलाइज केले जातं याची नोंद असू द्या. जांभूळ संघ त्या 2 धावा आपण एका ओव्हर नंतर ऍड करू. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज श्याम आपण पाहतोय. पहिला चेंडू 1 धाव तर आली आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेले तर 2 धावेने पॅनलाइज केलं जात आहे. जांभूळ संघाला याची नोंद असू द्या. हा फटका चांगला त्या ठिकाणी बॅटची इनसाइड एज आणि नाही 1 धाव आहे ना. पहिली बॉल 1 आहे या बॉलला डॉट आहे ना. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला उचलून फेक करेपर्यंत त्या ठिकाणी मात्र मिळतील या 2 धावा. थोडासा चुकीचा थ्रो पाहायला मिळाला त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर. फटका शॉट मिडानचा होता आणि तो डीप मिडानला मात्र या ठिकाणी चेंडू अडवला गेला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर
दोनने पुढे सरकेल. धावफलक आपण पाहतोय 3 धावा. हा चेंडू इथून मात्र लाईन खराब आहे. पंच सांगत असताना पंच गणेशला आपण पाहतोय आणि या वाईटच्या स्वरूपात धावफलकावर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 या अंकावर लागत असताना स्कोर कार्ड आपण पाहतोय. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा लाईन थोडीशी गोलंदाज मिस करतो. गोलंदाज आपण पाहतोय श्यामला. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या बॅटमधनं चौकार सुद्धा पाहायला मिळाले. हाही चेंडू खराब आहे. लगातारचे 3 चेंडू खराब पैकी केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज श्यामच्या माध्यमातून या ओव्हरचे 3 चेंडू तर चांगले पैकी गेले पहिले. त्यानंतर कुठेतरी लाईन चुकीची पाहायला मिळते. श्यामच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर 6 धावा धावफलकावर लागल्या जातात या वाटच्या स्वरूपात. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक कोणी नाही आहे. चेंडू थांबणार नाही. सरळ रेषेत हा फटका होता. 1 बाउन्स ओव्हर द रूप. रन्स मिळतील पुन्हा एकदा परिपक्व 4 धावा. बघा आयोजकांना विनंती आहे आपण जुने बॉल सांभाळून ठेवायचे नाहीतर काल सारखं व्हायचं. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा फटका चांगला. त्या फटकासाठी शतरक्षक आहे त्याला बेट करून चेंडू चाललाय. अद्यापी या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल पुढे सरकतील 12 धावा. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील. फटका इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी धावफलकावर आपण पाहतोय होत असताना. बघा 12 धावा लागल्यात. 2 धाव्याने पॅनलाइज केलं होतं आपण या ठिकाणी. मात्र जांभूळ संघाला त्या 2 धावा आपण ऍड करूया. 14 धावा धावफलकावर लागल्या जातील याची नोंद असू द्या. जांभूळ आणि वडवली संघ चौदा धावा धावफलकावर लागल्या गेल्या त्या ठिकाणी पॅनल्टीच्या मदतीने. जांभूळ आणि वडवली 14 धावा लागल्या गेल्यात. तुमच्या 2 धावा त्या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. धावफलक आपण पाहतो तब्बल विचार केला तर 14 धावा 42 धावा बनवायच्यात. अजूनही या इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर 42 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा वडवली संघाने बनवल्यात. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा कंप्लीट केली जाते आणि एकच धावा असेल. सलामीची जोडी विजय आणि अनिल ही जोडी आपण पाहतोय. दोघांनाही या ठिकाणी मात्र थांबवण्यात तर यश आलंय. फक्त आणि फक्त P1च्या षटकामध्ये सुद्धा एकच चौकार पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये होता. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही. हाय अँड हँडसम मिळतोय बॅट्समन विजयच्या बॅट मधनं. अजून एक धमाका. बॉल गजून 6 रन. धावा धावफलकावर त्या ठिकाणी आपण पाहतोय लागत असताना या षटकाराच्या मदतीने
पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार मिळालाय. चला बॉल आणायचा लगेचच. बॉल बॉल चला सामना चालू करा. त्यानंतर लगेचच वडवली आणि अंबरनाथ संघाने तयार राहायचं. षटकार आलाय. या ओव्हरमध्ये मात्र बॅट्समन विजयच्या बॅटमधनं 21 धावा धाबलकावर. अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक बीट झाला होता. शॉर्ट लेगचा शतरक्षक होता आणि एक धाव येत्या. 2 धावा होत्या या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. या ठिकाणी मात्र अनिलने एकच चेंडू फेस केला. अद्याप या ओव्हरचा एक चेंडू, पहिला चेंडू फेस केला जाईल. विजयची तर चांगली फलंदाजी केली. मी म्हणे अर्धा पल्ला या ठिकाणी पार पाडलाय. फटका चांगला आहे, मिस्टायमी फटका पाहतोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे पद्माकरच्या माध्यमातून चुका तर अजिबात नाहीये. फलंदाज होईल बाद. पहिला विकेट, पहिली आदरा या ठिकाणी लागत असताना टीम चंदनवाडी वडवली या संघाला बॅट्समन अनिलच्या स्वरूपात. अजूनही विचार केला ना, या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. टीम आपण पाहतो या ठिकाणी वडवली संघाला. लवकरात लवकर सामना चालू करा. त्या ठिकाणी आपण पाहतोय. चला जांभूळ संघ आपण उशीर करता मित्रांनो. अजूनही 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका आला ना तर बॉल 2 रन्स या ठिकाणी लागू शकतील. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. हवेच्या विरोधात मात्र फलंदाजी करायची आहे या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समनला. बघितले गेलं तर गोलंदाजी चांगली केली जाते. करणच्या माध्यमातून एक षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक या ठिकाणी केलं जातं. चल करण मित्र, लवकरात लवकर चालू कर. चला पंच, वारंवार ताकीद द्या आणि सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका चांगला आहे. कालपेच्या माध्यमातून चेंडू चाललाय. त्या ठिकाणी मात्र स्लिप मिडऑफ बंद डीप मिडऑफला चेंडू चाललाय. एक धाव तर कंप्लीट केल्या आणि त्या ठिकाणी मात्र चांगले शतरक्षण पाहायला मिळते. शतरक्षणामध्ये मात्र दापलकावत असंख्य आपण पाहतोय. पाहिलं गेलं तर एक धाव द्या. आता उर्वरित समीकरण आहे 13 चेंडू आणि 19 धावा. चेंडू आणि 19 धावा. विजय अजून मैदानात आहे. विजयच्या बॅटमधनं एक चौकार, एक षटकार तर पाहायला मिळालाय. या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा पटका पाहायला मिळेल का? चला जांभूळ संघ आपण उशीर करा आता मित्रांनो. बघा 11:30 वाजून गेले. त्या ठिकाणी आपण पाहिले गेले हा चेंडू इथे मात्र वाईट चेंडू घोषित केला. त्या ठिकाणी आपण पाहतोय या वाईटच्या स्वरूपात दाबलकावर धावसंख्या 1 पुढे सरकेल. 24 धावा. आता उर्वरित समीकरण आहे 13 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. का चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आहे. फर्स्ट सेक्शनला चेंडू उचलला जातोय आणि ओव्हर होईल समाप्त. या प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 धावा.
येणारे चेंडू 12 आणि लागणारी धावसंख्या 17 या ठिकाणी अद्याप वडवली संघाला. हा फटका इथे मात्र बॅटची इनसाइड एज लागली. 12 चेंडूने 17 धाव बनवत असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र बघितले गेले तर एकदा बालिया 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना आता समीकरण आहे या ठिकाणी 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी विजय आहे मैदानात. विजयच्या बॅटमध्ये षटकार आणि चौकार तर पाहायला मिळाल्या. हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच होता. चुकीचं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू म्हणजे उर्वरित समीकरण आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो 10 चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू इथे मात्र मी म्हणेन लॉलीपॉप होता परंतु या ठिकाणी मात्र एक्सेप्ट करता आला नाही. मेजवानी होती पुलाळ यांची ही मेजवानी. येस वाईट चेंडू आहे. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याचा बीट करून येईल हा कव्हर पॉइंटला. हा येतोय हाय अँड हॅडसम षटकार. चला स्वयंसेवकांनी लगेच चेंडू शोधायचे. त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत. आर्यन चेंडू फेकायचा लगेच. या षटकाराच्या मदतीने सामना या ठिकाणी लगभग खुल्ला केला जातोय. 33 धावा अजूनही विचार केला तर 9 धावसंख्येची गरज आहे. 9ला 9 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. सामना 9 चेंडू 9 धावा या ठिकाणी अद्याप गरज आहे चंदनवाडी वडवली या संघाला. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. पॉड्यांना लगभग स्पर्श करून हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जातो. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 8 चेंडू आणि 9 धावा. लगेच अंबरनाथ आणि वडवली संघाने तयार राहायचं. त्या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल आणि दुसरा सामना पाहायला गेला तर आयोजक म्हणून पाहुणे म्हटलं तरी हरकत नाही. या सामन्यामध्ये आपल्याला पाहतोय 8 चेंडू 9 धावा. हाही फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. फर्स्ट ॲक्शनला चेंडू उचललाय. त्या ठिकाणी श्याम आहे आणि एकच धाव आहे. असेच चेंडू फेकी करावी लागेल. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. ऑन द स्ट्राईक विजयला पाहतोय. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना तिथून मात्र सामना टर्न केला जाईल का. गोलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र गणेशच्या माध्यमातून गणेश टू विजय आहे. विजयच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका आला तर सामना या ठिकाणी मात्र खुला केला जाईल.
जसं सांगितलं तसं ऐकू गेलं. सामना खुला केला जाईल म्हटलं होतं आणि लगभग सामना खुला केला जातोय. येणारे 6 चेंडू आणि 2 धावा. चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 2 धावा. 40 धावा डबल काढून लागल्या गेल्यात वडवली संघाच्या माध्यमातून. त्याला नाव काय? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावा आणि 6 चेंडू. 6 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी बनवायच्या टीम आपण पाहतोय वडवली संघाला. चला सामना चालू कर गणेश. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला या ठिकाणी सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल. डॉट पर्सेंटेजने सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल. 5 चेंडू आणि 2 धावा. 5 चेंडू आणि 2 धावा. डॉट पर्सेंटेज या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकतो. अद्यापि या ठिकाणी 4 चेंडू आणि 2 धावा. हाही चेंडू चांगला आहे. हाही चेंडू चांगला आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाजी आवडली असेल तर या ठिकाणी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाते गोलंदाज सूरज साठी. तीन चेंडू 2 धावा. हा पटका इथे मात्र बसलाय. सेल केला जाईल का? एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव आणि सामना या ठिकाणी जिंकला जातोय वडवली संघाच्या माध्यमातून. चला नवीन वडवली लगेच आपण छत्रछान सजवून घ्यायचं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यायचंय. नो डाऊट अबाउट विजय यायचंय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.